नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक किंवा सर्व स्पर्धा परीक्षेकरता उपयुक्त असणारे प्रश्नांचा संच। प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे। अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता। यामध्ये तुम्हाला दिसते बघा, प्रश्न काय ते वाचून दाखवतो। प्रश्न आहे, त्यांनी तुम्हाला सांगितले बघा, साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 25% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली, त्यामुळे 1 किलोग्रॅम साखरेचा भाग 22 रुपये किलो झाला, तर साखरेचा मूळ भाव किती रुपये होता। आता साखरेचा मूळ भाव काढायचा आहे, म्हणून जी किंमत दिलेली आहे ती मांडून टाका, गुणिले मूळ किंमत काढायची। मूळ म्हणजे जुनी। मग जुनी किंमत जर काढायची असेल तर 100चे ग्रुप वरती या आणि पहिल्या वर्षी काय झालेली आहे 25% म्हणजे 125 रुपये झाली, आणि दुसऱ्या वर्षी 20% म्हणजे 10% म्हणजेच 110 रुपये झाले। याला फक्त आपल्याला सोडता आलं पाहिजे। ही जर सोडलं तुम्ही तर येणारं उत्तर म्हणजे आपलं फायनल उत्तर असेल, हे लक्षात घ्या। अतिशय व्यवस्थितपणे आणि समजेल या पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो। बघा इकडे 25 चौक 100, 25 5 100, 0 ने 0 काटला, 11 1 11, 11 2 22, काय काय राहिलं वरती 2 गुणिले 4 गुणिले 10, भागाकारामध्ये 5, 5 न भाग जाईल, 5 2 10, म्हणजेच 2 गुणिले 4 गुणिले 2, 4 2 8, 8 2 16, तर याचा अर्थ असा झाला की 16 रुपये प्रति किलो दराने जी काही आहे त्या साखरेची सुरुवातीची मूळ किंमत होती, असा त्याचा अर्थ आहे। अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होता। नेहमी लक्षात ठेवायचं आहे, मूळ म्हणजे जुनी किंमत काढत असताना हे 100चे ग्रुप वरती यायचे आहेत, आणि वाढ झाली असेल तर वाढल्या आणि घट झाली असेल तर प्रश्नामध्ये तुम्हाला घट घ्यायचं आहे, आणि यावरून हा प्रश्न सोडवायचा आहे। अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता, म्हणून आपल्याला हा प्रश्न या पद्धतीने सोडता आला असता। पुढचा प्रश्न घेऊ आपण। पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, तुम्हाला त्यांनी सांगितले एका विशिष्ट, ठीक आहे, तुम्हाला त्यांनी सांगितले एका विशिष्ट भाषेमध्ये एक संख्या अक्षर लिहिलेला आहे, शब्द लिहिलेला आहे, तो शब्द आपल्याला बघायचा आहे। ओके, बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी सोनाटा हा शब्द लिहिलेला आहे, सोनाटा, आणि तो लिहिलेला आहे HLNZTA, तर त्याच भाषेमध्ये एक्सपोर्ट म्हणजेच SONATA, याला जर तुम्ही पाहिलं तर HLMZT आणि A, तर हा शेवटी टी आहे मात्र जशाला तसा आहे हा, पण अगोदरचे प्रत्येक शब्द हे विरुद्ध आहे। यसच्या अपोजिट एच आहे SH, ओच्या अपोजिट L आहे लवचा LO, एमच्या अपोजिट N आहे MN मीडियन, आणि एच्या अपोजिट Z आहे, मात्र शेवटचे दोन अक्षर जे आहेत ते जशास तसे तुम्हाला पाहायला मिळतात। त्याच भाषेमध्ये एक्सपोर्ट EXCORT हा जो काही शब्द आहे त्यामधला शेवटचा RT हा आपण सेम ठेवणार आहे, जसं वरती संकेतामध्ये दिलं होतं तशाच पद्धतीने खाली आपल्याला तो सेम ठेवायचा आहे। ठेवला, बर, यामध्ये RT नाहीये आणि इथे पण RT नाहीये, दोन पर्यायापैकी एक पर्याय बरोबर आहे, म्हणून आता ईच्या अपोजिट कोण असतो, एव्हरीथिंगचा व्ही असतो, इव्हिनिंगचा व्ही असतो, ईच्या अपोजिट ETVचा व्ही असतो, एक्सच्या अपोजिट कोण आहे तर एक्सच्या अपोजिट सी आहे, हे लक्षात घ्या। सीच्या अपोजिट कोण आहे तर सीच्या अपोजिट एक्स आहे, हे लक्षात घ्या। ओच्या अपोजिट कोण आहे LO लव, LO असा येतो, म्हणजेच, आणि ओच्या अपोजिट कोण आहे तर L, आणि L च्या अपोजिट कोण आहे तर O, म्हणजेच VCXL असणारा हा जो काही पर्याय क्रमांक 3 दिसतो, हा पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं, किंवा त्यातलं पर्याय उत्तर होतं पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, आता त्यांनी तुम्हाला काय दिलेले बघा, जर म्हणले ते, जर 3 अधिक 4 बरोबर 64 27, 6 अधिक 2 बरोबर 8216, तर 5 अधिक 1 बरोबर काय। आता हा कोडिंग आणि डिकोडिंगचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या।
आता कोडिंग डिकोडिंग म्हटलं म्हणजे काय, तर तुम्हाला ते कोड कशा पद्धतीने लिहिलाय ते कळायला पाहिजे. हा जो काही 3 आहे, ह्या 3चा घन आहे हा इकडे घन, आणि हा जो 4 आहे त्याचा घन इथे. ठीक आहे, सेम तसंच आहे इथे 2चा घन आहे अगोदर. ठीक आहे, आणि नंतर 6चा घन आहे. घन दिलेले आहेत, बस आपल्याला तेवढंच करायचंय. 1चा घन अगोदर घ्या 1, आणि 5चा घन नंतर घ्या 125, म्हणजे 1125 जो काही दिसतो हा 1125 आपलं उत्तर असायला पाहिजे. मग इथे आपण पाहू शकतो की 1125 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो. 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या 2 संख्येची काय दिलेले, तिने त्याचं घन केलेले आहे. असा प्रश्न टीईटी टेट जे काही एक्झाम्स आहेत, या एक्झाम्स मध्ये तुम्हाला प्रामुख्याने जास्तीत जास्त पाहायला मिळतात. पोलीस भरतीला सुद्धा असे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत, किंवा एमपीएससीने एवढे सोपे नाही पण अशा पद्धतीचे जे काही तर्कवितर्क असणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. असे काही प्रश्न आहेत जे प्रश्न आपण शक्य जे आहे 10 प्रश्न पेपरमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. 10 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे सांगितले, एका प्राणी संग्रहालयात हत्ती आणि काही बदके आणि त्यांच्या माना 37 आहेत आणि पाय मोजल्यास एकूण 116 आहेत, तर हत्तींची संख्या किती? मग आपल्याला काढायचं आहे x + y, दोघांच्या माना 1-1 असतात म्हणून त्यांची संख्या आहे 37. बदकाचे 2 पाय आहेत आणि हत्तीचे 4 पाय आहेत म्हणून पायांची संख्या झाली त्यांची 116. लक्षात घ्या, वरचं जे काही आलेलं समीकरण आहे त्या दोघाला पण 2 ने गुणायचं, म्हणजेच 2x + 2y बरोबर 37 ची दुप्पट. 7 2 14 4, हात चाले 3 2 6 आणि 7, अशा पद्धतीने जाता येईल. 2x कॅन्सल होईल, 4y मधून 2y गेले, खाली राहिले तुमचे 2y, आणि 74 मधून 116 गेले, 116 मधून 74 गेले, 6 मधून 4 गेले तर 2, आणि 11 मधून 7 गेले तर 4. म्हणजेच x बरोबर काय येईल, तर x बरोबर काय येतो 21, सॉरी y बरोबर काय येतो 21. y कोणासोबत जोडलेला आहे, 4 पायावाल्यासोबत. म्हणजेच हत्तींची संख्या जर तुम्ही तिथे काढली तर हत्तींची संख्या आहे 21. आता हत्तींची संख्या जर 21 असेल आणि बदक काढायचे असतील तर बदक बरोबर असतील, टोटल संख्या दिलेल्या आहेत 37, मधून गेले 21, म्हणजे 6 आणि 1 16. याचा अर्थ आपल्याला बदक विचारलेत का हत्ती विचारले, तर त्यापैकी हत्तींची संख्या किती असं त्यांनी सांगितलंय, म्हणून हत्ती आलेले आहेत आपले 21. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तो पर्याय क्रमांक 2 त्यातला बरोबर पर्याय तुम्हाला सांगता येईल. असे काही क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. विद्यार्थ्याला हे प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतात. आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील तर अतिशय सोप्या कन्सेप्टनुसार आपण चाललो, समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही गणिताची काही अडचणी येत असतील तर गणिताच्या प्रत्येक घटक वाईज टेस्ट आपण केलेल्या आहेत. ह्या घटक वाईज टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर भारती करिअर अकॅडमी जालना हे चॅनल सर्च करा टेलिग्रामवरती, तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि नाही जरी मिळालं तर भारती सर जालना टाकून बघा, त्यानं तुम्हाला ते चॅनल मिळेल. आणि आमचा हा संपर्क क्रमांक आहे. अशा पद्धतीची वेगवेगळी प्रश्न, वेगवेगळे डाऊट्स हे जर तुम्हाला पाहायचे असतील, मोफत गणित बुद्धिमत्ताच्या, मोफत म्हणायला लागलो मी, मोफत PDF पाहिजे असतील, मोफत PDF आहे, पेपर्स आहेत गणित बुद्धिमत्ताचे, हे तुम्हाला पाहायला मिळतील ग्रुपवरून. तसेच चॅनल जॉईन करा, त्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व काही पाहायला मिळेल, सर्व काही फोकटमध्ये तुम्हाला मिळेल. आणि गणिताचा दर्जेदार असा जो काही संग्रह आहे हा तुम्हाला पाहायला मिळेल. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण, एक प्रश्न. आणि असे जे काही प्रश्न आहेत हे बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आल्याच्या नंतर आम्हाला टाकून द्या, मी तुम्हाला हे प्रश्नांचं विश्लेषण पाहायला मिळेल किंवा ते विश्लेषण देईल. जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्यातले निवडक प्रश्न मी घेणार आहे, जे काही प्रश्न पेपरच्या दृष्टीने तुम्हाला येतात असे प्रश्न. पुढचा प्रश्न काय होता बघा, सीमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. बरं, हे खराब झाले म्हणजे टाकून द्यावे लागतील नक्की. 24 आंबे विकताना अधिक गेले, म्हणजे आता ते काही भेटणार नाही, तर तिच्याकडे एकूण किती आंबे शिल्लक आहे. टोटल होते 540, बेरीज वजाबाकीचा प्रश्न आहे. आता असे प्रश्न विद्यार्थ्यांना येत नाहीत, मग बेरीज वजाबाकी करत असताना 120 विकले, आधी विकलेले आंबे काढून घेऊ. बरं, खाली किती शिल्लक राहिले बघा, 0तून 0 गेला 0, 4 मधून 2 गेला 2, 5 मधून 1 गेला तर 4, हे शिल्लक राहिलेले आंबे. बर, आता एवढे शिल्लक राहिले का, नाही, अजून काही आंबे त्यांच्याकडनं विकताना आणि खराब झालेले आहेत. बघा,
57 आंबे खराब झाले, यातून पुन्हा 57 वजा करावे लागतील, ते काही आपल्या कामाचे नाहीत. 0तून 7 जाणार नाही, हातसगीनीकडे 1, 10, 10तून 7 गेले तर 3, 1 मधून 5 जाणार नाही, हातसगीनीकडे 3, 11, 11तून 5 गेले तर 6, इकडे राहिले 3. म्हणजे एवढे आंबे त्याच्याकडे होते. बर, त्यातून 24 आंबे अजून एक्स्ट्रा गेलेले आहेत, म्हणजे 24 आंबे काढून टाकू. 3 मधून 4 जाणार नाही, इकडे राहिले 5, 13, 13तून 4 गेले तर 9, 5 मधून 2 गेला तर 3 आणि इकडं 3. याचा अर्थ 339 शिल्लक आंबे आहेत, एवढेच त्याच्याकडे आंबे शिल्लक राहिलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे. पोलीस भरतीने तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात किंवा विचारलेले आहेत. त्याच्यामुळं बेरीज वजाबाकीचे जे काही छोटे छोटे कन्सेप्ट आहेत हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्या आधारे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुढचा एक प्रश्न आपण बघू. दर्जेदार प्रश्न आहेत आणि असे प्रश्न जे काही आहेत हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील या दृष्टीने आपण हे प्रश्न तुम्हाला तिथे घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. बरं, ठीक आहे. आता घड्याळ 12 तासाऐवजी 8 तासी केलं, 8 तासी केलं. बरं, हे घड्याळ आहे आपलं, हे 8 तासीच केलेलं आहे, म्हणून आपण अशा पद्धतीनं त्यांचे अंक मांडून घेऊ. आता 8 तासी केलं म्हणजे इथे येईल तुमचा 8, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा पद्धतीने संख्या आपल्याला म्हणता येते. त्यांनी सांगितलं 3च्या विरुद्ध कोणता अंक आहे. मग 3च्या विरुद्ध कोणता अंक आहे इथे पाहू शकतात. 3च्या विरुद्ध कोण आहे 7, म्हणून आपल्याला तिथला अंक काय यायला पाहिजे 7 यायला पाहिजे, हे लक्षात घ्या आणि तो आपल्याकडे येईल. अतिशय सोप्या पद्धतीनं ही मांडणी तुम्हाला करायची होती. 3च्या विरुद्ध कोणता अंक आहे तर 7 आहे, 6च्या विरुद्ध कोण आहे तर 2 आहे, 8च्या विरुद्ध 4 आहे, 5च्या विरुद्ध कोण आहे 1 आहे. अशा पद्धतीनं, कारण घड्याळ 12 तासाऐवजी 8 तासाचं केलंय, म्हणजे जिथे 12 होता तिथे तुम्हाला काय करायचं आहे 8 लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि पुढे जे काही अंक आहेत हे अंक मांडायचे होते. त्याच्यानंतरचा प्रश्न, पुढचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या दृष्टीने जे काही प्रश्न आहेत मी सांगतोय तुम्हाला, याच्यामध्ये काही प्रश्न अजून आहेत, ती प्रश्न PDF सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही आल्यानंतर टाकून द्या. मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन जे काय आहे हे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. अतिशय सोप्या पद्धतीची ही उदाहरणं तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. बघा पुढचा प्रश्न, एक मीना आहे, जिवाय आणि फारुक आहे यांनी काही रक्कम वाटून घेतली. मीनाला किती भेटले बघा, मीनाला भेटले 5/8 अपूर्णांकावरचा प्रश्न आहे. जीवाला भेटले 0.25. ए जीवा, जी जीवा आहे त्याला 0.25 भेटले. आता 0.25 म्हणजेच किती तर 1/4 भेटले. ओके, बरं. दारूला भेटले 75 रुपये. दारू म्हणजे एका व्यक्तीचं नाव आहे, दारू इथं फारू झालं, इथं फारू करा. ठीक आहे, फारूला भेटले 75 रुपये. आता फारूला जर 75 भेटले असतील तर याच्या माध्यमातून फारूला किती भेटले हे आपण काढून घेऊ. हे भेटले 5/8, इकडे किती भेटले 1/4. यांच्या दोघांची बेरीज 4×5 20, 8×1 8 आणि खाली 8×4 32, म्हणजेच 28/32. 4 भाग देऊ, 4×7 28, 4×8 32. हे दोघा जणांना मिळाले. कोणाला, मीना आणि जीवा यांच्या दोघांमध्ये 8 पैकी 7 भेटले. याचा अर्थ फारू जो काही आहे ह्या फारूला किती रुपये मिळाले तर फारूला मिळाले 1/8 आणि ह्या 1/8 ची किंमत आहे 75 रुपये. समजून घ्या, 1/8 ची किंमत आहे 75 रुपये. तर मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय किती. मग मूळ रक्कम म्हणजे काय, हा 8 वरती जाईल म्हणजेच एकूण रक्कम तुम्हाला मिळेल. तर एकूण रक्कम बरोबर 75 गुणाकारामध्ये 8. 8×5 40ला 4 हातचे आले 4, 0 हातचे आले 4, 8 साठी 56 आणि 4 किती 60. म्हणजेच जो काही एकूण रुपये दर्शवणारा पर्याय आहे तो होता तुमचा 600 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही जी काही प्रश्न आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीनं असे प्रश्न घेतले. असे काही प्रश्न आहेत, निवडक प्रश्न मी घेणार आहे, सगळे प्रश्न मी घेत बसणार नाही. हे सगळ्या PDF, हे सगळा डाटा तुम्हाला आमच्या ग्रुपवरती पाहायला मिळेल. हे सगळं घ्या. पोलीस भरतीच्या दृष्टीनं, सरळ सेवेच्या दृष्टीनं, टेट एक्झामच्या दृष्टीनं हे जे काही शिक्षक भरती करणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सर्वांनी हा डाटा घेण्याचा प्रयत्न करा. तिथून सोडवा. आणि एक 900 प्रश्नांचा सेट आहे आपल्याकडे, 900 प्रश्नांचा सेट. ठीक आहे. हा प्रश्न सेट जर तुम्हाला सोडवायचा असेल तर तो पेड सेट आहे. तो
याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करा। यावरून तुम्हाला फीस टाकल्याच्या नंतर फीस फक्त 20 रुपये आहे। सर्व विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये ते मिळणार आहे। तुम्हाला 20 रुपये देणं काही अवघड नाही। ते टाकून द्या, तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल 900 प्रश्नांची। ते प्रश्न सोडवा, काही अडचणी आल्यास आम्हाला टाका। अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं विश्लेषण करून पाठवलं जाईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।